रविकांत बसवराज हिरोळे, बसवराज रेवंची हिरोळेचा मी मुलगा आहे, लहान मुलगा आहे मी. आज वडील आले घरी, जेवण वगैरे केले. मी दादा फोन लावला होता, दादाला आणायला गेलतो मी. यायच्या अगोदर पप्पा असं आत्महत्या करून घेतले होते. ह्याच्या मागं मी ते साखर कारखान्यावाल्यांकडे अर्ज वगैरे दिलं 2-3 वेळा. मम्मीला पण घेऊन गेलतो मी. मग दादांकडे गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी. त्यांना फोन लावून बोलले. त्यांनी म्हणले आम्ही करतो, पाठवून दे त्यांना, आम्ही करतो, तुम्ही काय करू नका म्हणले. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला जोरजोराने विनाकारण काय पण आडेतिडे बोलले. कोण? दत्ता शिंदे. कोण आहे तुमचे ते? कोण आहे तुमचे ते? आमचं शेत आहे तिथं, आमच्या शेतात त्यांचं केमिकल पाणी यायला. दत्ता शिंदे साखर कारखान्याचे संचालक आहेत. हां, संचालक आहेत. त्याच्यासोबत काय याच्या पुढे काय भांडण झालं होतं का? याच्या अगोदर आम्ही फक्त नुकसान भरपाईसाठी आम्ही मागणी करायला गेलतो. त्यांनी आम्हाला हा म्हणून ढकलले. लास्टला दादांकडे गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी. तिथून त्यांनी बोलले त्यांना बोला म्हणून. मग त्यांनी आम्हाला बोलवले फोन करून. कोण? दत्ता शिंदे. तिथनं गेल्यावर मग त्यांनी म्हणाले एवढं वर्ष तुम्ही झोपलाव का, एवढं वर्ष कशाला नाही गेलो. ते देवासाहेब, त्यांचं आडनाव माहीत नाही, देवा म्हणून आहे माणूस त्यांचं हाताखालचं, त्यांना बोला म्हणले. त्यांना पण आम्ही त्यांच्या अगोदर बोललो होतो. त्यांनी म्हणले तुमच्या शेतात पीक नाही, काय नाही, ते पूर्ण केमिकलचं पाणी सुटलं, पीकच येणार नाही, पीक कुठनं उगव आम्ही. आणि आमचं खायची पण परिस्थिती पूर्ण बेकार करून ठेवली ते. म्हणून आज कसं कळलं तुम्हाला की हे तिने आत्महत्या केलं म्हणून? तुमचे वडील आत्महत्या केली म्हणून तुम्हाला कसं कळलं? घरी आल्यावर कळलं. मी भाऊला आणलो पुण्या नाक्यावरून जाऊन, आणि कामाला जाता MIDC चिंचोळीला, तिथनं याला आणताना कळलं, घरी आल्यावर कळलं मला. नेमकं कारण कशासाठी त्यांनी घेतलं तुम्हाला, का संशय आहे का कुणावर? संशय तर आता ते साखर कारखाना एक आहे, अजून आता 2-3 आहेत, त्यांचे नाव वगैरे माहीत नाही मला. कारखान्याचा काय प्रॉब्लेम होता तुमच्या शेतात? आमच्या शेतात पाणी सोडत होते त्यांनी केमिकलचं, आणि ज्यांच्या शेतात पाणी सोडलं ना सगळ्यांना नुकसान भरपाई दिलेत, आम्हालाच फक्त दिले नाहीत. आणि आम्ही पण त्यांना देतो तर द्या, नाही तर सोडा म्हणलो होतो, त्यांनीच आम्हाला वाकडं बोलले. येस तर हेच घडणं घडलं. तर तुम्हाला कसं कळलं तुम्हाला ही आत्महत्या? मी आत आले बिंदास, दररोज आमचे घर आहे स्वतः, कसं येते तसंच मी घरात घुसले. मग जहा समोरच मी माझ्या भावाला फोन केले लगेच. काय चिठ्ठी वगैरे काय लिहिलीत का? नाही, मी काही नाही बघितलं, मी नुसतं माझ्या नवऱ्यालाच बघितलं. कुणावर संशय आहे तुम्हाला? माझे दिरावर शक्का आहे, तर शेत हडपलंय सगळं. ते मी पण विष पेले होते, माझ्याकडे ते प्रूफ आहेत. मग साखर कारखान्याकडे लई आता 5-6 वर्ष झाले मी फिरायला लागले. मग काय याचं असं मनावरच घेईन साखर कारखान्याला. कुठला साखर कारखाना? गोकुळ शुगर फॅक्टरी. अर्ज दिला होता? आम्ही स्वतः जाऊन भेटलो, आमदारकडे गेलो. कोण आमदार? सचिन कल्याण शेट्टी. काय म्हटले ते? मी सांगून सॉल्व करतो म्हणले तर काय केलेच नाही? हा, काय केलेच नाही तर. दादा सांगितले तर साखर कारखान्याला सॉल्व केले नाही तर. दादा सांगितलं पण साखर कारखाना. पोलिसाची काय माग आहे तुमची? आता आम्हाला न्याय पाहिजे दुसरा.